सिंधुदुर्गात गेल्या 6 दिवसांपासून पावसानं दांडी मारली आहे। ऐन भात लावणीच्या काळातच पाऊस गायब झालाय। कडकडीत उन्हामुळे भाताची रोपं पिवळी पडली आहे। काही ठिकाणी पिकं करपल्यामुळे चिंता वाढली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। शेतकऱ्यांवर मोठं संकट सध्या ओढावलेलं पाहायला मिळते। कोकणातील शेतकरी आहे तो सध्या हतबल झालेला आहे। त्याला प्रतीक्षा आहे ती पावसाची, कारण जो पाऊस होता तो पाऊस सध्या गेले काही दिवस दडी मारून आहे आणि त्यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आलाय। आपल्या समोर काही शेतकरी त्यांच्याशी थेट जाऊया। मला सांगा तुमचं नाव काय आणि सध्या जिल्ह्यात काय स्थिती आहे आणि पाऊस किती दिवस दडी मारून आहे? पावसाने ऐन दडी मारल्यामुळे बरेच शेतकरी आज अडचणीत आले आहेत आणि आज जी रोपं लावून सुद्धा आज भात शेतीमध्ये भेगा पडलेल्या आहेत। याचा मोठा आज परिणाम शेतकऱ्यांना होणार आहे आणि आज जर कठीण अवस्था बघितली तर अल निनोमुळे आज जवळजवळ 4 तारीख पासून पाऊस जो बंद झालाय तो आजपर्यंत पाऊस नसल्यामुळे जी लावलेली लावणी आहे ती सुद्धा आज करपून भाजून गेली असल्यामुळे शेतकऱ्यांना याचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणून आलेला असून शेतकरी तुर्तास प्रचंड आज अडचणीत आहे।